आत्ता थोड्या वेळाखाली आपल्याला एका ताईने मदत पाठवलेली आहे. मी जी सकाळी व्हिडिओ टाकले होते की त्याच्यामध्ये म्हटले होते की त्या कुटुंबाला आपल्याला थोडासा कागद वगैरे द्यायचा आहे. पावसा पाण्याचे दिवस चालू होणार आहेत आणि आता अवकाळी पाऊस येत आहे. तर मुंबईवरून मदत आलेली आहे आणि मी नक्की तिकडे जाऊन आता त्यांना ते कागद वगैरे घेऊन देणार आहे आणि त्यांचं थोडंसं छानपैकी त्यांना बसता येईल असं आपण घर आपल्याने होतंय तर आपण ते करून देऊया. सगळं करून जावं लागतं व्यवस्थित. मोठ्या इकडं झोपलेला आहे. हा काय माझा पिच्छा सोडत नाहीये. कलावती आजी व चला आजी सगळ्याच बसलाय तुम्ही दुपारचं उन्हाचं इकडं. काय झालं? जेवण वगैरे झालेले छानपैकी मग झोपावं करावं वरती. हवा मस्त उन्हाचा टाइम आहे पण चला आजी वरती झोपायचं. जरा जेवण झालेत ना तुमचे आता. बसायचं असेल तर माझं काही म्हणणं नाहीये. बर आज काय ऊन एवढं नव्हतं पण आम्ही निघालोय आता. कुंभार मॅडम जरा बाहेर सांभाळा मग हे सगळं इकडं. हा लक्ष ठेवचाल का? हा ज्याला झोपायचं त्यांनी झोपा जाऊन. आणि कोणी कोणी इथं झोपून जातं म्हणजे कोणी म्हणजे आमच्या वत्सल आजी. आमच्या वत्सल आजीला काय होतं माहितीये का, बसून जास्त झोप येते. आणि ते वयामानाला असतं कुणाकुणामध्ये की बसलं ना की झोप येते. पण तुम्ही पुढं पडचाल तोंडावर म्हणून मी सांगते काळजीपूर्वक. तुम्हाला झोपायचं असेल तर वरती जावा आणि झोपा. हा काय एक जण कोणीतरी खाली बसा, एक जण कोणीतरी झोप झाली की या. तर आता आपण त्यांच्याकडे निघालोय आणि दादानी सांगितलं की ही ट्रकवर वगैरे झापायची आहे ना ताडपत्री. मजबूत आहे ना? तर मजबूत आहे म्हटले ताडपत्री ही. तर वारं पण सुटलेले भरपूर आणि बकुरी रोडलाच त्यांचं दुकान आहे. तर तिथून आता आपण ताडपत्री घेतोय त्यांच्याकडे चाललोय. लवकरात लवकर बघू देऊया संध्याकाळी कारण त्यांना पावसा पाण्याच्या दिवसासारखं वाटतंय. आम्ही आलो इकडं खूप सारं वारं सुटलंय आणि एवढंच लावलेलं आहे ही इकडं ह्याला. आणि रात्रभर जाग्या होत्या. झोपल्या नाही तुम्ही रात्री? नाही भीती वाटत होती. तर हे कुणाचे तरी पत्रे आहेत आणि चांगले आडू आहेत म्हणजे लोखंडाचे आहेत. तर त्यालाच म्हणलं तर कापड गुंडाळा म्हणजे संध्याकाळी तुम्हाला व्यवस्थित झोपता येईल. खूप वारं सुटले आणि आता अवकाळा पाऊस पण येत असतो कारण काही सांगता येत नाही पावसाचं. संध्याकाळी आता झोपायची सोय चांगली होत. फक्त रात्रभर झोपल्या नाही पण बिचाऱ्या. पण त्याच्यात नको का असं पटकन थांबतं त्याचं. पाणी तुम्हाला जे आयडिया आहे ना तसं करा. हा एवढा चांगला नाही एवढा बरोबर पाणी जास्त. वारं पण असं वारं पण अशी हा असते हे ना लावलं ना बरोबर म्हणजे इथून पाणी आलं ना तुम्ही इकडे घेऊन काही जागा तिथं दुकानाला नाही का आपला भारतात येऊ गेलं काही आता हे उडणार नाही ना पण उडणार नाही ते वर दगडी बिगडी सवय पाहिजे. याच्यात गजात काही घातलं नाही फाटायला. वाऱ्याने ना काहीच करता येईल एवढं वारं सुटले ना आपोआप. डोकं मस्त घे. तुम्ही पण नापास आहे का? अरे देवा. बरं तुमचा दाखला आहे का पण जवळ? कसं वाटतंय झालं का व्यवस्थित? हा भारी झालं. भारी झालं. हा मोठं घर झालंय तुमचं. हा चला आम्हाला टेन्शन कशाचं? हा वाऱ्याचं त्या दिवशी आम्ही 11:30 रात्रीत उठलो त्यांच्या इथे गेलो बरोबर उठली नाही. पोरांना धरून हातरून वाऱ्याने इतकं पाऊस होता. आता म्हणलं काय करणार तिथे गेलं तर त्या म्हणलं जागा नाही आम्हाला. बळा म्हणलं मावशी पाया पडतो त्यांच्या समोर सांगते मावशी पाया पडतो म्हणलं मग आम्हाला झोपाय द्यावं रातची रात म्हणलं. तर त्यांनी आम्हाला पाठपाठच उठून लावली. लेकरं उठाना लेकरांना मारलं तिने मारण्याचं. का पण मारलं? उठतच नव्हते लेकरं. आता त्याला सवय झोपायची
उठत नाही सकाळची आम्ही कोण त्यांनी तुम्हाला 5:30 ला उठवलं असेल. ती दररोज 5:30 ला उठवली. हा 5:30 5:30 ला उठवला असेल. 5:30 ला मग ती बाई फरशी पुशी ती हा मग मी ते कोण उठले आणि इथं झोपाय आलो. 5:30 पावणे 6 ला उठवला. आणि ही पोरगी उठत आता तुम्ही तुमचं व्यवस्थित आता नाही आता नाही काय झालं तुम्हाला तिथं फक्त कागद हे करायचं. हा पाठ येत नाही पहिला आम्ही उठायचो. आम्ही पण उठतो की आम्ही उठलो इकडं सगळं होतं. म्हणलं कुठं वगैरे नाही का तेल वगैरे कुत्र ओढतंय का मी उठायचे ते वाऱ्याने मी ते थोराला ते बरं माग सरले मी वाऱ्याने बरं हल्ले मी दंडाला नाही वाटत नाही मला माहिती चालू होतं. हे वारं म्हणजे पत्र बित्र उडाले सगळं तिकडं. तर काल मी तुम्हाला कपडे आणले नाही ना म्हणजे मी आले त्यावेळेस तिला फ्रॉक आणला. तुम्हा दोघांना कपडे नाही आणले तर मी आता तुम्हा दोघांना कपडे आणले घालून दाखवणार ना मला. आणि याच्यात भेळ पण आणले तुम्हाला मी. हा बिस्किट आणले हे तुझे चांगली फ्रॉक घालून दाखव आतमध्ये तिकडं जाऊन. आणि याला आणले तो हे राजा महाराजा आहे तो का नाही माहिती ना. कोट आणलाय काय काय आणले बाबा काय खरं नाही बाबा. येईल ना त्याला हा घालून आतमध्ये तिकडं आतमध्ये तू पण घाल. राजा दिसतो बघू राजा राजा गुंडीला अगं माझ्या पाया पडतोय ग आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. बघू कसा दिसतोय राजा. लाजारा तिलाच माप तिचाच माप मला कळत नव्हता. मला काही कळलं नाही म्हणून छान आणून अजून हा म्हणजे असं थोडं तवर राहते तवर राहते काय नाही. बघू इकडं या इकडं. मला काही तिचं काय मापच कळलं नाही खरं तर. ह्या दोघांना आज म्हणजे कपडे काल म्हणल्या होत्या ना ह्याने तर मॅडम म्हटल्या की ह्या दोघांचे चेहरे खूप लहान बारीक दिसले मला तर यांना पण पहिलं कपडे घातले. पण हिचं मला काय आयडियाच नाहीये असं करायचं आहे हे असं करायचं आहे हे काय त्याचं मला थोडस डोक्यात होतं की हा बसणार ड्रेस म्हणून. पण हिचं मला काही मापच कळत नव्हते. खाली बसली होती ना ही मग काहीच कळलं नाही. मी नंतर अजून घेऊन येईल. तुला आवडलं का तुला. 2 ड्रेस आणलेत मी असेच हिला घालायला होतील म्हणून. आता परत अजून एक छान फ्रॉक आणेल हा तुझ्या वाढदिवसाला. मला फोन करायला सांग तुझ्या मम्मीला माझा वाढदिवस आहे म्हणायचं. मग मी त्यावेळेस तुझ्या साठी फ्रॉक घेईन. तर कसं वाटतं घर आज. एकदम छान वाटलं आणि बरं वाटलं म्हणजे नाही का पहिल्या परीक्षेपेक्षा ना पहिल्या आपल्या हल्ल्यापेक्षा आता जरा बरं वाटतं. कसं वाटतंय आता आता काम करावं. हा एकदम भारी वाटायला लागली. मला तर काळजी पण नाही काम मला केलं आता काळजी नाही मला. आपण पण जाऊ शकते मी काम माझ्या छोट्या लेकराला आधार झाला. तुमचं धन्यवाद. नाही धन्यवाद माझ्या हातचा पण जोडू. आजची जी ही मदत आपल्याला जी केलेली आहे तर संजीवनी राजेंद्र जाधव या ताईने मुंबईवरून पाठवलेली होती. ते म्हटलंय की ताई त्यांना जे घर नाही आता जे सकाळी तुम्ही सांगितलं तर त्यांना ते ताडपत्री वगैरे आणून द्या काही करण्यासाठी. तर मी न करता कुणाच्या तर माध्यमातून काम करते. तुम्हाला बरेचसे लोक पुढे येतील मदतीला आणि तुम्हाला मदतही होईल. तर ही तुमचा जो एरिया आहे हा कुठला एरिया येतो. भीमा कोरेगावचा ना. आणि मगरपट्टा मगर वस्ती आहे. भीमा कोरेगाव मगर वस्ती आहे. त्याच्या रोडच्या कडेलाच हे लोक आहेत. ज्यांना कुणाला मदत करायची आहे त्यांनी मदत करा. त्यांच्या मुलांची ह्यांची काय धान्य तुम्हाला कपडा पैसे काय तुम्हाला जे द्यायचंय ते द्या. ह्याच्यानंतर म्हणजे माहिती नाही की मी येऊन फक्त देऊन जाईल काय वारंवार आपण तेच नाही करणार. पण ह्यांना धान्य मी अन्न पाणी कधीच कमी पडू देणार नाही. हा मी ह्यांना शब्द दिलेला आहे तुम्हाला. आणि तुम्हालाही कुणाला यायचं असेल तर भीमा कोरेगाव आणि मगर वस्ती या ठिकाणी ही रोडच्या कडेला राहतात. तर ह्यांची येऊन प्रत्यक्षात बघून तुम्ही काय जी असेल ती मदत करू शकताय. तर आज आपण न करता अनेक जण मदतीसाठी पुढे येतात आणि ते मदत तुमच्यासाठी करतात. तर त्यांना खरंच सगळ्यांना माझ्याकडून पण धन्यवाद आणि ह्या ताईंकडून पण दोघींकडून धन्यवाद. आता बरं आहे ना. पण आता बरं एकदम भारी आहे. दादा कसं वाटतंय दादांना कसं वाटलं. मला बघून दादा उड्याच मारत होता. ताई आज छान आहे का. हा आणि हे भेळ आहे हे भेळ फोडा सगळे तुम्ही सगळे जरा हे भेळ फोडून सगळे खावा. हा
आम्ही माझा का जास्त म्हणायला नाही शकत. हा? तुम्ही आले आम्हाला लय भारी वाटलं. हा? तुम्ही आल्यावर लय भारी. हे आले की भारी वाटतं नाही तुम्हाला राहायला हे झालं आणि मला पण चिंता नाही वाटणार होय? कसं आहे घर छान आहे मस्त आहे हा असं आहे बघ हा, असं आहे. एवढं घर छान उभं केलं गडाला काय झालं गड्याची ताकद आहे कसले घन घालत होतीस मगाशी हा? रात्रभर झोप नाही म्हणून सगळे डोळे लाल लाल झाले सुजून आले दोघींचे पण जेवताय ना पोटभर हा स्वयंपाक वगैरे व्यवस्थित करतो. व्यवस्थित करताय आज या मुलाने 3 चपात्या किती चपात्या खाल्ल्या 3 नाही उपाशी असं सांगायचं नसतं हा नाही लय सांगायचं पण नाही हो. पण आज कसं आहे सांगायची बारी आली आम्हाला ती लेकरं ना 2-4 4-5 दिवस आम्ही ना जेवणाला लय मरलो हा. पण तुम्ही जसं जेवण आणलंय ना तसं आम्ही जरा बरं वाटते बरं वाटतं. हा आता लेकरं बघ खात्यात मस्त काय टेन्शन नाही काय ते गहू पण दळून आणा आज. हा, हा? ते पीठ आहे तर ते म्हणलं नंतर हा, उन्हाचं पावसाचं काय होईल तर उन्हाला घालून गहू दळून आणा आणि तुम्हाला बरेचसे लोक पुढे येतील आणि मदत करतील पोटभर जेवा पण तुमचे हा. खूप उपासमार झाले लय तुमच्याकडे बघूनच वाटतं की तुमचे उपासमार लय हा? जेवताय ना पोटभर तुम्ही हा जेवतो हे आम्हाला पण द्या. ठीक आहे. हा? डोळा बाबडा बिचारा त्याला जेव घाला पोटभर आणून पहिलं हा? हा काय हा एकदम भोळा माणूस आहे काय जेवलं का पोटभर? जेवलं? दिलं का जेवायला? दिलं का? नाही दिलं ना तर ताईला सांगेन म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं ना? ताईला सांगेन नाही हा नाही जेवायचं तुम्हाला सांगेन जेव्हा दुपारी जेवलं ना तर इतकं असं वाटलं की मला 4-5 दिवसाचा एकदा तो जेवतोय 3 चपाती म्हणजे कधीच तो खात नाही. त्याचं वय पण नाही तेवढं 3 चपाती खाऊ दे नुसतं आवरेवाने असं एकदम वसवशीवाने खायला लागला तो चपाती बघू चपाती ही टाकायला लागली आणि घेतोय, खातोय, चपाती घे दुसरी घे तिसरी घे म्हणलं काय रे दादा एवढे कपडे बघ त्याच्यामुळे माझी भेटलं काय 2-4 दिवस म्हणलं काय मला पोटभर नव्हतं जेवण काय नव्हतं म्हणलं या बनवलं आणलंय म्हणलं तिथं खाऊ द्या म्हणलं बारकं पण होय आज तू पोटभर जेवला तू पोटभर काय काय खाल्लं चपाती आणि तुरीची डाळ तुरीची डाळ खाल्ली चपाती पोटभर जेवला ना पण? पोटभर जेवण लहान लेकरं, हेच वय खायचं असतं आपल्याला काय खायला लागतं होय हे वय खाण्यापिण्याचं आहे हा आणि तुम्ही चांगले आहे, हा? हे असं करून दिलंय आपण आणि त्यांना आज संध्याकाळी तर कुठं फिरायची गरज लागणार नाही होय छान झालं ना पण हो तर जे आपल्याला जमलं ते करून दिले आपण ते फिरले म्हणते रात्रभर आता काकामुळे त्यांना जरा धीर आलाय आणि त्यांना छान वाटतंय तर चला आम्ही निघू का निघू का